आज ही बघा 5 वर्षाची साठवण्याच्या राजाची ती परलच्या राजाचे 5 वर्षाची तेजी बायचा राजा हा आपला गणेश गल्ली मुंबईचा राजा. आज आम्ही चाललेलो आहे परेलचं जे गणपतीचं न्यू वर्कशॉप चालू होतात ना स्टार्टिंगचे दिवस तसं बघायला चाललेलं आहे. तर मग आता आम्ही दोघे आहे फिलहाल दोघंच जाणार आहे आम्ही लोक आणि भरपूर सारे शॉप्स विजिट करणार आहे. सो लेट्स तर काय आता आम्ही चिंचपोकळीची तिकीट घेतलेली आहे. तर पहिला आम्ही ती चिंचपोकळी ते 4 मूर्त्यांचं जे हे ना कारखाना तो बघणार आहे. त्यानंतर परेल वर्कशॉपला जाणार आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे परेलच्या स्टेशनवरती आहे आता आणि भारताचा रस्ता शोधे आता आणि तिथून पुढे ॲक्च्युली चिंचपोकळीला जायचं होतं पहिलं पण परेलची ट्रेन पकडलेली सो लेटची आता काय आणि काय ज्याचं अंतर किती माहिती परेल आणि चिंचपोकळी सगळ्यांना माहीतच असेल तसं तर म्हणजे ना एक ट्रेन बसेल एवढंसं अंतर आहे फक्त 2 स्टेशनच्या मध्ये. हे सर्च कर ना फक्त गुगल मॅपवरती सर्च कर ना. 5 वर्षाचा आठवत आहे परेल वर्कशॉप सर्च कर भाई फक्त. काय आहे बघा परेलच्या राजाचा मंडप दिसलेला आहे आणि आता जाऊन बघायचं काय करायचं उद्या 5 दिवस आहे पण आहे म्हणजे गर्दी दिसते. आलो तर आता सगळं एक्सप्लोर करून जायचं. भाई ही मोनोरेल दिसली भाई आता वाटते की सरळ जागेवरती चाललं. हेच बघून भाई समजते की परेलमध्ये आपण रिअली परेलमध्ये आहोत असं. तर काही जाताना आम्ही परेल वर्कशॉपमध्ये जाऊन आलेलो आहे. त्याच्या बाजूचं ईश्वर आर्ट्स म्हणून एक वर्कशॉप होतं ते पण आम्ही बघितलं आहे. आता चाललेलं आहे पुढचं लालबागच्या राजाचा दरबार जो असतोय तो पाहायला आपण जाणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे एक आहे 4 मूर्त्या तिथे जागीच 4 मूर्त्यांचं दर्शन आपल्याला आहे. परेलचा राजा अजून लालबागचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी अजून मुंबईच्या राजाचं पण गणेश गल्लीवाला ते पण एक आहे. ते पाहायला पण आपण जाणार आहे. एकच जागी ते सर्व आहे. माऊली आर्ट्स काहीतरी असं नाव आहे त्याचं पाहूया. तो गाईज चाललेलं आहे चिंचपोकळीला. गाईज इथे एवढे भारी आउटलेट आहे. तर भूक लागली भाई बघून एकादशी आहे काय उपवास आहे आता काय करू नाही शकत आपण. लस्सी तर पिलेलं मागायची. काहीच हे बघा तेजुगायचं मंडळ आणि इथेच पुढे असतं मुंबईच्या राजाचं लालबागच्या राजाचं मंडळ. तर आता ते पाहायला आपण जाऊया परत. काही जे बघा लालबागचं हे सगळं अजून तयारी थांबलेली काहीच तयारी नाही सगळं लावलेलं आहे. इथून पुढे मच्छी मार्केट आहे आणि इथून पुढे सगळं ते हनुमानाचं मंदिर आहे. पूर्ण सारखं बघलं पाहिजे कसं पुन्हा साठा मी आज ही बघा 5 वर्षाची साठवण्याच्या राजाची मूर्ती सुंदरच ती परेलच्या राजाची 5 वर्षाची तेजी बायचा राजा आणि हा आपला गणेश गल्लीचा मुंबईचा राजा. हा पहा गोड गणपती 5 वर्षाचे आहेत सगळे. काळा चौकीचा पण आहे ते आणि आपल्या सर्वात आवडता लालबागचा राजा. भाई इथं चिंतामणी गणसंकुलमध्ये थांबलेलो.
तिथे एक रील पण शूट केली, लय भारी होतं इथे. मूर्त्या खूप भारी होत्या. आता बाई चाललं आमचं लोकेशन सेट करायचं आणि निघायचं आता आम्हाला. भरपूर फिरलं आज. मी कॉल करतो तुम्हाला. काही आजच आहे. सिद्धेश दादा, अरे भाई मगाशी याच्यामध्ये पण कलागंडामध्ये पण तोच आलेला. याच्या कलागंड आर्ट्समध्ये आपण गेलेलं तेव्हा तो तिथं तूच बोलला, मला पण नव्हतं माहिती. पाचच्या वर्षीच्या चिंतामणीच्या मूर्तीचा डिझायनर आहे गाईस तो. तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष श्री राम वेंकट ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण मंचाकडे चला. तसेच आज आपण की आपल्या लाडक्या जीन्स बोगीच्या चिंतामणीची जे स्टेजची त्याच्या मागे उभं आहे. काहीच पाठपूजन आहे चिंतामणीचं आज. आपण नाही जाऊ शकलो कारण की लईच गर्दी आहे. तिथून दिसतंय तर बघू आपण चेक करू आपण. इथं असं भाई असं वाटतं. आपल्या लाडक्या चिंतामणीची या ठिकाणी रांगोळी काढली आहे. त्याच्या मागे ज्या ठिकाणी आपले सोफे ठेवलेले आहेत. भेटूया गाईस पुढच्या व्लॉगमध्ये. असेच इंटरेस्टिंग व्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.